आयोजित साहित्य केसरी महाकाव्य करंडक 2026 साठी मी कविता पाठवत आहे. मी कवी रंगराव केशव पाटील. ते नाव बाळा आयुष्य भंडारा गुलाल खोबरं नव. बाळा आयुष्य भंडारा गुलाल खोबरं नव ही कविता मी सादर करीत आहे. बाळा आयुष्य एकदाच मिळतं. बाळा आयुष्य एकदाच मिळतं. तुला जगायलाच हवं. ते पालखीवर उधळण्यासाठी लेकरा भंडारा गुलाल खोबरं नवं. लेकरा भंडारा गुलाल खोबरं नवं. जग स्पर्धेचं त्यात खंबीरपणे तुला उभं राहायला हवं. प्रत्येक संधीला प्रयत्नाला छाती काढून व्हाय नॉट म्हणायला हवं. बाळा आयुष्य एकदाच मिळतं. तुला जगायलाच हवं. आई वडिलाच्या जीवन गाण्याला तुला संगीत द्यायला हवं. तुझ्या मरून जाण्यानं होणारे रडगाणं तुला लेकरात थांबवायलाच हवं. बाळा आयुष्य एकदाच मिळतं. तुला जगायलाच हवं. आई वडील भाऊ बहीण आजा आजीचे मायेचं मन तुला कळायला हवं. काळाला बोलून मरून जाणं तुला लेकरा टाळायला हवं. बाळा आयुष्य एकदाच मिळतं. तुला जगायला हवं. आत्महत्येच्या आत्म्याला 53 वर्ष मोक्ष नाही. आमच्या मायेच्या पिल्ल्या हे वास्तव तुला कळायला हवं. सोन्यासारख्या तुझ्या आत्महत्येच्या शरीराला स्मशानात नेऊन जाणणं पूर्ण हे बरं नवं. बाळा आयुष्यात एकदाच मिळतं. तुला जगायलाच हवं. ते पालखीवर उधळण्यासाठी लेकरा भंडारा गुलाल खोबरं नवं. तुझ्या वंशाचा दिवा पणती कायमची विजेल. याचं भान माझ्या अवखळ वासरा तुला ठेवायला हवं. तुझ्या घरच्या उंबऱ्यावर तूच बसून सगळं माझं म्हणून ढाण्या वाघिणीसारखं तुला गुरगुरायला हवं. बाळा आयुष्य एकदाच मिळतं. तुला जगायलाच हवं. तुझ्या आत्महत्येनं या जगाच्या चालत्या रहाटगाडीत काही सुद्धा फरक पडणार नाही. हे भोळ्या तुला समजायला हवं. तू तुझे घर गावच काय अख्खं जग बदलू शकतोस. हे आत्मज्ञान आत्महत्येपूर्वी तुला व्हायलाच हवं. हे आत्महत्येपूर्वी तुला व्हायला हवं. आत्महत्येपूर्वी व्हायलाच हवं. बाळा आयुष्य एकदाच मिळतं. तुला जगायला हवं. ते पालखीवर उधळण्यासाठी लेकरा भंडारा खोबरं नवं. भंडारा गुलाल खोबरं नवं. तुला जगायलाच हवं. बाळा तुला जगायलाच हवं. बाळा धन्यवाद. मी लावणी गीतकार लेखक, मी भावगीतकार लेखक, मी भक्तिगीतकार लेखक, मी कविता लेखक, मी साहित्य लेखक. हा माझा परिचय आहे. माझ्याकडे शिवाजी काशीचा पूर्ण पोवाडा आहे आणि या निर्मितीचा मी सध्या नेहमी गौरव माझा मी करीत आहे.